चंद्रग्रहण कधी असणार आहे? त्याबरोबरच चंद्रग्रहणाची वेळ काय असणार आहे? त्याचे नियम काय आहेत? होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण. तर होळी पौर्णिमेची पूजा केव्हा करावी? कशा पद्धतीने करावी? आणि चंद्रग्रहण हे आपण त्याचे जे काही असतात, त्या चंद्रग्रहणाचे नियम आपण कोणत्या दिवशी पाळायला हवेत? ते नियम काय असणार आहेत? आणि चंद्रग्रहणाची वेळ काय असणार आहे? याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार. मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चंद्रग्रहण 2026 मधलं चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आणि ते 3 मार्च 2026 मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. तर ह्या दिवशी जे चंद्रग्रहण आहे, तर याचा जो वेळ आहे, तर पहा, चंद्रग्रहण हे आपल्याला 3 मार्च रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंत वेध जे असतात, ग्रहणाचे वेध असतात, तर हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. म्हणजेच सूर्योदयापासून तर आपल्याला 6:46 पर्यंतचा जो वेळ आहे, त्याच्यात आपण ग्रहणाचे नियम जरूर पाळायला हवेत. तर पहा, ग्रहणाचं जे आहे, तर ग्रहणाचा जो पुण्यकाळ असतो, ग्रहण जेव्हा सुरू होतं आणि तो जो कालावधी असतो, सुरू होतं तेव्हापासून तर संपतं तोपर्यंतचा जो पुण्यकाळ आहे, तर तो काय असणार आहे? तर ग्रहणाचा पुण्यकाळ हा 6:26 पासून तर 6:46 पर्यंतचा हा पुण्यकाळ असणार आहे. तर ह्या काळामध्ये म्हणजे ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला जर जास्त म्हणजे बघा, ग्रहणाच्या संपूर्ण दिवसभर आपण नामस्मरण, जप, तप जे काही अनुष्ठान करायचं आहे ते तुम्ही करू शकतात. कुठलं स्तोत्र पठण करणार असतील किंवा गुरुमंत्र असेल त्याचाही जप करू शकतात. पण जर समजा दिवसभर तुम्हाला जास्त नामजप किंवा जी काही सेवा उपासना करायला शक्य नसेल, तर अशा वेळेला जो पुण्यकाळ असतो ग्रहणाचा, म्हणजेच 6:26 पासून तर 6:46 पर्यंतचा जो कालावधी आहे, तर यात सुद्धा तुम्ही फक्त एवढ्या वेळात तरी तुम्ही नामस्मरण करा किंवा जी काही तुम्हाला उपासना करायची असेल ती जरूर करा. कारण जो पुण्यकाळ असतो, तर त्यात तरी आपल्याकडून त्या दिवशी सेवा, उपासना होणं खूप जास्त गरजेचं असतं. चंद्रग्रहणाच्या दिवशी, सूर्यग्रहणाच्या दिवशी जी काही आपण सेवा, नामजप, अनुष्ठान जे काही करत असतो, तर त्याचं म्हणजे अगदी अनंत पटीने त्या पुण्याची वाढ होत असते. जे काही आपल्याला फळ मिळतं, इतर वेळेला उपासना केल्याचं जे फळ असतं, त्याच्या अगदी लाखो करोडो पटीने आपल्याला चंद्रग्रहणात आणि सूर्यग्रहणात तप, अनुष्ठान केल्याचं तेवढ्या पटीने आपल्याला ते फळ मिळत असतं. म्हणजेच इतर वेळेला जी उपासना करतो, तर त्याचं कितीतरी पटीने जास्त फळ आपल्याला ग्रहण काळात मिळतं. म्हणूनच ज्यांना कुठलं स्तोत्र किंवा कुठला मंत्र सिद्ध करायचा असेल, त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच असते. म्हणून हा अतिशय दिव्य, सुवर्ण असा हा कालावधी असतो सूर्यग्रहणाचा किंवा चंद्रग्रहणाचा. यात आपण जास्तीत जास्त सेवा, उपासना जरूर करा. जर समजा तुमचा गुरुमंत्र असेल, तर तुम्ही गुरुमंत्राचं सुद्धा अनुष्ठान करू शकतात. जास्तीत जास्त जप करा. कारण अगदी दिव्य अनुभूती आणि अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारं असं हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असतं. म्हणूनच 3 मार्च या दिवशी, 3 मार्च 2026 चंद्रग्रहण असणार आहे. खग्रास चंद्रग्रहण आहे. तर ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त उपासना करायला हवी. त्यानंतर तुमचं लक्षात आलंच असेल की चंद्रग्रहणाचा जो वेळ आहे, तर आपल्याला सूर्योदयापासून तर संध्याकाळी 6:46 पर्यंत आपल्याला नियम पाळायचे आहेत. पण गर्भवती महिला असतील किंवा वृद्ध असतील, लहान मुलं असतील, तर आणि इतरांना सुद्धा संपूर्ण दिवसभर शक्य नसेल, तर तुम्ही 11 वाजता म्हणजे दुपारी 3 मार्च रोजी 11 वाजेच्या अगोदर तुम्ही जेवण वगैरे काही करणार असतील, तर त्या अगोदर तुम्ही जेवू शकतात. 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6:46 पर्यंत खाणं, पिणं, मलमूत्र विसर्जित करणं, म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत, झोपणं, हे आपल्याला टाळायचं आहे. तर अगदी जमेल तेवढे नियम जरूर पाळा. शक्य होईल आपल्याला जे जमतात ते तरी आपण करायलाच हवं.
चंद्रग्रहणाच्या दिवशी जो गुरुमंत्र असेल त्याचाही जप करू शकतात किंवा अगदी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम सोम सोमाय नमः चंद्रदेवतेचा जो मंत्र आहे त्या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं की ग्रहण काळामध्ये आपण काय करायला हवं हे मी थोडक्यात आता सांगितलं तुम्हाला, की खाणं-पिणं, मलमूत्र उत्सर्जित करणं किंवा झोपणं, चुकीच्या गोष्टी करणं, मांस, मदिरा किंवा नॉनव्हेज वगैरे अशा पद्धतीचं खाणं हे टाळायचं आहे. जेवण खाणंच टाळायचं आहे. तेव्हा ह्या गोष्टींचा तर विषयच नसतो. पण तरीसुद्धा पहा, की ग्रहण काळामध्ये काय करायला हवं आणि काय करायला नको हा खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनलवर. त्यात खूप छान आणि सविस्तर माहिती मी देणार आहे. पण आत्ता जरी या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असतं तो व्हिडिओ खूप आपला मोठा झाला असता, म्हणून त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर पहा, ग्रहण सुरू होण्यापूर्वी आपण जेवायचं आहे आणि ग्रहणाचे वेध किंवा सूतक लागण्यापूर्वी जे काही तुम्ही पाणी वगैरे भरून ठेवलेलं असेल त्यात तुळशीपत्र टाकायचं आहे. जर समजा पाणी साचवून ठेवत असतील तर तुळशीपत्र टाका किंवा जे काही डाळ, तांदूळ, गहू आपल्या घरात जे कच्चं धान्य असतं त्याच्यातही तुळशीपत्र टाका. आणि जर म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं असतील, वृद्ध असतील घरातले, तर त्यांना जास्त कडक नियम पाळणं शक्य नसेल, तर मग अशा वेळेला जे काही तुम्ही सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी 11 वाजेच्या अगोदर जे जेवण बनवलेलं असेल, तर त्याच्यात सुद्धा तुम्ही तुळशीपत्र किंवा जे कुशा घास असतो, कुशा माहीत असेल बऱ्याच जणांना पूजेमध्ये वापरतात. तर कुशा असतं, तर ते सुद्धा तुम्ही ते जेवण किंवा जे काही बनवलं असेल त्याच्यात ठेवू शकतात किंवा सरळ तुळशीपत्र ठेवा किंवा मग काळे तीळ ठेवले तरीही चालतं. अशा पद्धतीने ग्रहण सुरू होण्यापूर्वी अगोदरच हे ठेवायचं आहे. त्यामुळे जे काही ते अन्न असतं तर त्याचे जे दोष असतात तर ते दोष लागत नाही. म्हणजे जे कोणी वृद्ध महिला असतील किंवा लहान मुलांसाठी, गर्भवती महिलांसाठी जर ते नंतर ते खाणार असतील म्हणून मग तुम्ही तसं करू शकतात. पण शक्यतोवर लक्षात घ्या आणि ग्रहण सुरू होण्यापूर्वी सुद्धा म्हणजे अंघोळ करायची असते आणि ग्रहण संपल्यानंतर सुद्धा स्नानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर सुरुवातीलाही अंघोळ करावी आणि ग्रहण संपल्यानंतर सुद्धा अंघोळ करणं खूप जास्त गरजेचं असतं. का? कारण जर समजा ज्यांनी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल, तर ग्रहण संपल्यानंतर स्नान केलं नाही, तर पुढचं जेव्हा सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण, तर पुढचं ग्रहण लागेपर्यंत त्या व्यक्तीला म्हणजे जे काही देवकार्य असेल, पितृकार्य असेल, तर ते करणं म्हणजे लाभदायी नसतं किंवा ते करणं अयोग्य असतं. देवकार्यासाठी आणि पितृकार्यासाठी त्या व्यक्तींना योग्य मानलं जात नाही, सुतक असतं त्यांना असं म्हटलं जातं. म्हणूनच की स्नान जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं, ग्रहण काळात जे कपडे तुम्ही परिधान केलेले असतील, तर ते जे कपडे असतील तर त्या कपड्यांवरच स्नान करायला हवं. आणि त्यानंतर स्नान झाल्यानंतर पुन्हा जे ग्रहण काळात कपडे घातलेले असतील त्या कपड्यांना स्पर्श करू नये असंही म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं, जर महिला असतील तर महिलांनी डोक्यावरून अंघोळ करायलाच हवी असं नाही. ग्रहण काळात तुम्ही सुरुवातीला आणि ग्रहण संपल्यानंतर जरी स्नान करणार असतील, पण केसांवरून अंघोळ करण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर महत्त्वाचं की ग्रहण काळामध्ये तुम्ही जर समजा तीर्थक्षेत्री राहत असतील तर अतिउत्तम. तर तीर्थक्षेत्री आणि विशेष करून ज्या पवित्र नद्यांच्या काठी जर तुम्ही राहत असतील, तर पवित्र नदीमध्ये जरूर स्नान करा. नसेल शक्य तर घरात गंगाजल असेल किंवा पवित्र ज्या नद्या आहेत त्यांचं जे तीर्थ असेल, जल असेल ते टाकून स्नान करा. तरीही तुम्हाला तीर्थक्षेत्री जे पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य असतं ते प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर महत्त्वाचं की ग्रहण काळामध्ये ज्या पवित्र आपल्या नदी आहेत, गंगा मैया असेल, यमुना मैया असेल किंवा नर्मदा मैया असेल, ज्या काही नद्या आहेत त्यांच्या काठावर बसून जर आपण जप अनुष्ठान केलं तर त्या अनंत पुण्याची प्राप्ती होत असेल आणि खूप छान असं ती लोकं खूप भाग्यवान असतील की ज्यांना ही संधी प्राप्त होत असेल. तर हे केलं तर अतिउत्तम. नाही शक्य झालं तर हरकत नाही, सर्वांनाच ह्या गोष्टी जमतीलच असं नाही. तर मग अशा वेळेला आपण काय करायचं, जेव्हा तुम्ही ग्रहण काळ असेल म्हणजेच 3 मार्च रोजी जेव्हाही तुम्ही उपासना, कुठलं स्तोत्र किंवा जप अनुष्ठान करणार असतील, तर अशा वेळेला तुम्ही
जेव्हाही जप करायला सुरुवात करतील तर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही गंगाजल सुद्धा घेऊन, म्हणजे गंगाजल त्या भांड्यात ठेवायचं, आपल्या समोर, आपल्या जवळ ते ठेवायचं आणि गंगा मैयाला नमस्कार करून आपण मनात ते तसा भाव आणायचा की जणू काही आपण गंगा मैयाच्या किनारी बसून आपण नामजप करतोय. असं गंगा मैयाला नमस्कार करून मग नंतर तुम्ही जप अनुष्ठान केलं तरी सुद्धा तुम्हाला गंगा मैयाच्या किनारी बसून जे जप अनुष्ठान केल्याचं पुण्य असतं तेच पुण्य आपल्याला सुद्धा प्राप्त होत असतं. अशा पद्धतीनेही आपण करू शकतो. तर पहा, अजून खूप आणि छान असा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणार आहे ग्रहणाविषयीचा. चंद्रग्रहणाविषयीचा जर तुम्हाला छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहायचा असेल, कारण त्यात अतिशय शास्त्रशुद्ध असे जे काही नियम आहेत ते असणार आहेत, म्हणून तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.